शिकवणार नाही, कारण तुम्ही इतके शिकलेले आहात की तुमच्याकडून शिकण्याची वेळ आमच्यावर आहे. आपल्या याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला मुलींचं एवढं माहित नाहीये की 10-5 मुलींचं माहित आहे. ते जी पोरं तिथं बसलेले ते प्रत्येक क्षेत्रातले डॉन आहेत, किंग आहे. छात्र सर्वला सुद्धा माहित नाही याच्यातले अशी मुले की एकटा एक विद्यार्थी याच्यात एक सिंगल हे सगळा खर्च करू शकतो, परंतु तो करायचा नसतो. त्याचं कारण आहे, जर त्यांनी एकट्यानं केलं तर त्याच्यात आनंद येत नसतो. सगळ्याचा सहभाग पाहिजे, सगळ्याचा, तो कसा असू दे, आणि सगळ्यांना काम केलं ते चांगलं होतं. कारण आम्ही शिकवलं, तुम्ही शिकला, तुमच्या आई वडिलांना आमच्यावर विश्वास ठेवून या संस्थेत पाठवलं. काही चांगले गुण होते आमच्यात, काही वाईटही गुण होते, आणि काही 100% चांगल्या गुणाचे आहोत असं नाही. परंतु आमच्यातले चांगले गुण घेतले आणि वाईट सोडून दिले. शाळेचं एक वाक्य असं सारखं की आयुष्यात भेटलेली माणसं ती उदाहरण सांगतात. मला 10-20 वेळा सांगितलं, त्याला व्याख्यान ऐकण्याचं आम्हाला बी आहे. पण आता थोडं आमचं वेगवेगळे व्यस्तपणा आणि व्याख्यान आहे तेवढं दर्जेदार वेळमध्ये येतीलच असं काही नाही, पण जेव्हा येतात तेव्हा असतो. त्याच्यात त्यांनी एक संस्कार भारतीचा कंकालेश्वरला जो कार्यक्रम झाला, त्याच्यात मला भेटलेली माणसे या विषयावर व्याख्यान होतं. त्याच्यात शेवटचं विश्वास त्याच्यात एक वाक्य होतं की आयुष्यात मला सर्वच चांगली माणसं भेटली का, त्यांनी वर्णन केलं होतं आणि मी ते सांगत नाही. पण शेवटचं वाक्य होतं त्याच्यात की मला आयुष्यात सर्व चांगलीच माणसं भेटली का, नाही, परंतु चांगलेच लक्षात ठेवायचे असतात, वाईट लक्षात ठेवायचे. तर आमच्यातले चांगले, आमच्यात नक्कीच एखादा गुण, एखादा सिंगल एक गुण तर त्यांच्यात नक्कीच चांगला आहे. कुठल्या असेल तुमच्या पद्धतीने वेगवेगळे आहे. आता प्रश्न राहिला की शिक्षण हे आवश्यकच आहे. शिक्षण म्हणजे साक्षरता. आमच्या काळात साक्षरता म्हणजे काय होती, खापराच्या पाटीवर पेन्सिल लिहिणं, हे साक्षर झालं. आता साक्षरताची व्याख्या काय, जो डिजिटल साक्षर होईल, डिजिटल, कारण सगळे उद्योग धंदे नोकऱ्या सगळं काही या याच्यात तुम्हाला हे हँडल करता आलं पाहिजे. डिजिटल तुम्ही एका मिनिटात बँक बंद आहे, हॉलिडे आहे का, वेळ संपलाय, 4:30 वाजले का 10 वाजले काही संबंध नाही, एका मिनिट तुम्ही पेमेंट करतात, पेमेंट तुम्हाला येते. डिजिटल साक्षर, हे साक्षर होणं आवश्यक आहे. तुम्ही साक्षर आहात, आम्ही सुद्धा साक्षर आहोत, तुम्ही आहात, परंतु याचा उपयोग आमच्यासाठी चांगल्या कामासाठी होत असेल तर हे देव आहे, नाहीतर हे होते. तुम्ही याचा वापर चांगल्या कामासाठी नक्की करा, उद्योगधंद्यासाठी करा, तुमच्या नोकरीसाठी करा, तुमच्या बुकिंगसाठी करा, तुमच्या अजून काही वेगवेगळे ऍप्स असतील त्या ऍप्सचा वापर समाजासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या मुलासाठी, ज्याच्यासाठी चांगला उपयोग करता येईल त्याचा वापर करा. कारण डिजिटल साक्षर होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आता पाहिजे की सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, ड्रोन आले, आम्ही रामायण पाहिजो, रामायण सागरची त्यावेळेस ते बाण सोडायचे, करून आधी बाण सोडा, इकडून जल बाण सोडायचे, ते मध्ये फुटायचं, जिरून घे. हे विज्ञान जरी असलं तर आपल्या धर्मावर आधारित आहे. लक्षात घ्या, हे शस्त्र अस्त्र क्षेपणास्त्र हे सगळं त्यावेळेस पुष्पक विमान होतं असं म्हणतात, पाहिलं का नाही, परंतु त्याच धर्तीवर हे सध्या चाललं. मग तुम्ही विचार करा की भारतात बसून तो 400 किलोमीटर रेंज, 500 किलोमीटर रेंज, 600 किलोमीटर रेंज अचूक